कालचा मोठ्यांनी आणला होता का पेटी कामासाठी मोठा आणला होता.
जे काय जातीवादी लोकांनी जे काय पवन भाऊ विषयी जे कटकारस्थान रचून येणाऱ्या ग्रामपंचायतला वेशी पडल्यामुळं त्यांनी जे नियोजन आखलं होतं ते काय लोकांनी आज जे हे सरपंच जे काल जे एवढं बोलला मिठू जे बोलला ते ह्यांनीच समजा कारस्थान घडवून आणलंय. घडवून आणून आज असं केल्यानं काय त्यांनी काय हे होणार आहेत का? आज कुणावर काय तर आरोप काल काय मुली आणून काय इथं SP ऑफिसला आणून बसवले. एकही आज मला सगळा अन्याय अत्याचार केलेल्या मूल्यवान कुणीही एका मुलाचं नाव घेतलं नाही त्यांनी. त्यांच्यावर तर अन्याय अत्याचार केला असता तर आज त्याच गावात राहतात. त्या गावातले आज ती 12-13 वर्षाची मुले आहेत, 13-14 वर्षाचे मुले आहेत. काय त्यांना काही नाव असं माहित नाही असं कुणाला झालंय का? त्यांच्यावर तर खरा अन्याय अत्याचार झाला असता तर त्यांनी नाव घेतले असते. आणि ही जे पूर्ण जे यंत्रणा जी राबवली ती सरपंचांनी राबवलेली समजा घडवून आणलं ही कारस्थान. ही उद्याच्याला आपल्या ग्रामपंचायतला जे बाबा आज ही आपणाला त्याचं पवन भाऊचं काम आहे. आज समाजात त्यांचं नाव आहे, काम आहे. गावामध्ये इतर पोर असतील, इतर म्हातारे असतील, त्यांच्यामध्ये त्यांनी राहणं ही त्यांना कुठंतरी त्यांना भारी दिसत असल्यामुळे ही सरपंचाचं कारस्थान आहे की त्यांनी घडवून आणलेलं समजा नियोजन केलेलं. हे असे तर खोटे गुन्हे आमच्या तर समाजावर होत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरू. मी भीमांना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भिशे बोल. या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की काल येथे आळणी गावच्या काही लोकांना मिसलीड करून मिसगाईड करून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्या सर्वांना चुकीची माहिती देऊन सदर ठिकाणी आणून पोलीस प्रशासनाविरुद्ध त्यांचा रोष निर्माण करण्याचं काम तेथील स्थानिक राजकारणी करत आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिली मागणी ही केलेली आहे की पवन पौळ यांच्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले आहेत ते सर्व एस्केलेट करावे. ते सर्व आरोप हे खोटे आहेत. सदर समाजातील युवक हा विविध माध्यमातून अनेक सामाजिक काम करत असतो आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत इलेक्शनला आरक्षण हे अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असल्यामुळं ते गेल्या अनेक दिवसापासून सदर इलेक्शनची तयारी करत आहेत. या प्रकारचा कुठंतरी मनामध्ये द्वेष आणि राग एकत्रित करून तो कुठंतरी प्रसारित करण्याच्या उद्देशाने लहान मुलींना खोटी माहिती देऊन या ठिकाणी त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणजे त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा जो एक मोठा डाव त्यांनी रचला होता तो डाव रचलेला डाव हाणून पाडण्याकरिता विविध संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला ॲडिशनल साहेबांनी वेळ दिली होती. आम्ही त्यांच्या समोर पवन भाऊ बद्दल घडलेली चुकीची आपभीती आम्ही त्यांना कळवलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासन ही याच्यावर सकारात्मक आहे आणि येत्या काळात आम्ही त्याची सकारात्मक पावलं उचलून त्या ठिकाणी शांतता बैठकही आयोजित करू आणि पवन भाऊवर जे खोटे आरोप करण्यात आलेले आहे त्याची इत्तंभूत शहानिशा करून पुढील कारवाई करू. प्रयत्न करत आहे. सगळे खोटे आरोप आहे. काय पोरांना छेडछाड केली मुलींना नुसतं खोटे आरोप आहे. आमच्यातला सरपंचच घालणार नाही. जी त्यांच्या शेतात काम करते जी त्यांच्या दोन घराला राजीनामा द्यायचा. काय गावात 7 कोटीचा घोटाळा आहे आता सध्या. फक्त त्यांनी सगळं केलंय. इथून पुढे मी सरपंच होणार. भ्रष्टाचार येणार. सरपंच तो लायकीचा नाही. त्यानं राजीनामा द्यावा. त्यानं काही सुद्धा विकास नाही केलेला. त्यानं फक्त स्वतःपुरती ग्रामपंचायत बांधली बसण्यासाठी. आणि त्यानं 8वी-9वीच्या मुलीला बनवून आणलेलं आहे. ह्याच्याबद्दल नाव द्या. सरपंच लायकीचं नाही म्हणतात. काय केलं काही त्यानं एक सुद्धा विकास नाही केला.